श्री स्वामी समर्थ मंडळी, आज आपण झटपट आणि कुरकुरीत असे जिरा शंकरपाळीची रेसिपी बघणार आहोत. चहासोबत एकदम परफेक्ट असा स्नॅक्स आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी परातीमध्ये 1 वाटी मैदा, 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. त्यामध्ये जिरे, ओवा, हळद, लाल तिखट व चवीसाठी मीठ. सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे. व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये आपण गरम तेल टाकणार आहोत. तेल जास्त कडकडीत करू नका, कारण की पिठामध्ये जर टाकले आपण तर ते पीठ करपतं. मग पीठ जर करपलं तर मग शंकरपाळ्या आपल्या अशा कडवट वगैरे लागतात. त्याच्यामुळे जास्त गरम करू नका तेल. सर्व मिश्रण एकजीव करून झाल्यावर हाताने गुठळ्या मोडायच्या. त्यानंतर थोडे थोडे पाणी घालून घट्ट पीठ तयार करून घेऊ. असं पिठाची चांगली मशागत करा. त्यानंतर 10 मिनिटं पीठ रेस्टला ठेवायचं आहे. 10 मिनिटांनंतर पोळीसारखा आकार लाटून घेऊ. त्यानंतर सुरीने छोटे छोटे डायमंड शेपमध्ये कापून घेऊयात. एक साईडला आपण मध्य आचेवर तेल गरम करायला ठेवले आहे. आता कापलेले आपण शंकरपाळ्या जरा वेगवेगळ्या सुटसुटीत करूया. त्याने तेलात टाकायला सोयीस्कर पडतं. तेल आपलं मध्य आचेवर गरम आहे. आता त्यात हळूहळू शंकरपाळ्या सोडायच्या आणि गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या. तेल मध्यम आचेवरच गॅस ठेवायचा, जेणेकरून आपल्या शंकरपाळ्या अशा कुरकुरीत तळल्या जातील. लहान मुलं खूप आवडीने खातात शंकरपाळ्या. आपण लांबच्या प्रवासाला जाणार आहोत तेव्हा पण आपण ते घेऊ शकतो. बघा किती छान कुरकुरीत शंकरपाळ्या तयार झाल्या आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. कमेंटमध्ये नक्की सांगा.